अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। खरा स्वामी भक्त तोच जो इतरांसाठी स्वामींकडे प्रार्थना करतो, कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की त्याच्या आयुष्याचा कारभार स्वतः स्वामी चालवत आहेत। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष, स्त्रीदोष, निसंतान दोष, कन्या दोष आणि ब्राह्मण दोष, जर हे दोष कोणाच्या पत्रिकेमध्ये असतील तर त्यावर उपाय काय करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या सेवा करायच्या ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या सेवा मी माझ्या मनाने सांगत नाही, तर या सेवा प्रदीपदादा सोनावणे यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणा या सेवेची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल आणि त्यांच्या म्हणजे ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना एक प्रकारची मदत होईल आणि ही एक प्रकारची स्वामी सेवाच होईल। तर पितृदोष, अनेकांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष हा येतो बघा। तर हे सर्व दोष आपल्या 3 पिढ्या पाठीमागच्या पाठीमागच्या 3 पिढ्यामध्ये जे काही होते त्यावरून हा दोष येतो। आणि जर पितृदोष असतील किंवा कालसर्पदोष असेल किंवा हे कोणतेही दोष असेल तर म्हणजे आपण जे कामं योजलेली असतात ती कामं होत नाहीत किंवा कर्जबाजारीपणा येतो, अनेक संकटे आपल्यावर येतात, आजारपण येतात किंवा भरपूर मनस्ताप होतो, घरामध्ये भांडणं होत असतात। तर जर हे दोष असतील तर अशी खूप मोठे असं संकट येतात। तसं बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात हे संकट येतातच, पण छोटी मोठी असतात। पण जर हे दोष वगैरे असतील तर मोठी संकट होतात, अचानक अपघात होतो, अचानक घरातले व्यक्ती मरण पावते। तर या सर्व दोषामुळे असे मोठे संकट आपल्यावर येतात आणि हे दोष आपल्याला म्हणजे असं काही तर असा जर हे मी आता वरती सांगितलं त्यानुसार जर कोणती लक्षणं असतील तर तुमची पत्रिका नक्की एखाद्या चांगल्या भटजीला दाखवा, त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये कोणता दोष आहे तर तुम्हाला समजून जाईल आणि त्यानुसार मग त्यावर उपाय भटजीही सांगतात आणि त्यानुसार मी पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा। याचा रिझल्ट तुम्हाला 101% नक्की येणार आणि ज्या काय तुम्ही सेवा करणार आहात त्याचे तुम्हाला फळ मिळेलच, कारण सेवा केलेल्या कधीही वाया जात नाहीत। आणि हा एक अंधश्रद्धेचा प्रकार नसून ही एक श्रद्धा आहे आणि हा एक आपला विश्वास आहे आणि हे एक आपलं शास्त्र आहे आणि अंधश्रद्धा तर करायचीच नाही। आपण कोणतेही कार्य श्रद्धेने आणि विश्वासानं करायचं, कारण एक शक्ती ही दैवी शक्ती ही आहेच आणि ती शक्ती आहे असं समजून आपण आपल्या सेवा करायच्या। आणि देव काय आपल्याला 24 तास माझ्या समोर बसून सेवा कर असं म्हणत नाही, त्या आपल्याला जसं आपल्याला वेळ मिळतं त्यानुसार आपण सेवा केल्या पाहिजेत। आणि रोज आपण म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा असतोच, देव असतातच, त्यांची रोज आपण सकाळ संध्याकाळ पूजा केला पाहिजे, दिवा अगरबत्ती लावली पाहिजेत। तसंच वर्षातून एकदा आपले जे कुलदेव असतो त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घ्यायला पाहिजेत। आणि जसं पितृपक्ष असते त्या पक्षामध्येही आपण पितृंची सेवा केली पाहिजे, त्यांच्या मुक्तीसाठी आपण
सेवा केल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल आणि आपले जे काही दोष असतील ते दूर होतील. या साध्या उपायाने सुद्धा आपले दोष दूर होतात. आपण कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाबद्दल वाईट चिंतायचं नाही. तसेच रोज देवाची भक्ती करायची. जसं जमेल तसं आपण म्हणजे चांगलं कार्य करायचा प्रयत्न करायचा, कोणाचं वाईट करायचा प्रयत्न करायचा नाही. कारण आपण जे करतो ते आपल्याला भोगावंच लागतं. त्यामुळे नेहमी चांगले कर्म, चांगले विचार, चांगले आचार ठेवायचे. तसेच स्वामी समर्थांच्या 11 माळी जप आणि 3 अध्याय याचे रोज नित्यसेवा करायची. स्वामी सेवेमध्ये जर असेल तर हे सर्व स्वामी सेवक करतात. जर कोणी नसतील तर त्यांनी नित्यसेवा म्हणजे स्वामींची कशी सेवा करायची, तर रोज तुम्ही 3 अध्याय आणि 11 माळी एवढं केला तरीही तुमचे हळूहळू सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि आपण जर देवाची भक्ती करत आहोत तर आपल्याला संकट येणारच नाही असं नसतं. संकट हे सगळ्यांनाच येतात, पण त्यातून लवकर मार्ग निघतो आणि जे काही आपले भोग भोगायचे आहेत ते आपले लवकर भोग संपतात आणि त्या भोगाची तीव्रता ही कमी होते. त्यामुळे आपण देवाची भक्ती केली पाहिजे. तर मी तुम्हाला तर सेवा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जर पितृदोष असेल, स्त्री दोष, निसंतान दोष, कन्या दोष, ब्राह्मण दोष हे दोष असतील तर काय सेवा करायचे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या सेवा माझ्या नाही आहेत, अनेकदा सांगते मी तुम्हाला. तर ह्या सर्व सेवा प्रदीपदादा सोनावणे आहेत, त्यांनी सांगितलेल्या या सेवा आहेत. आणि म्हणजे जे कोण ज्यांना खरंच एखाद्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हीच अपेक्षा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. कारण बऱ्याच जणांना जे दोष असतात पत्रिकेमध्ये आणि हा उपाय केला तर त्यांना म्हणजे त्यांच्या समस्या दूर होतील. आणि ही एक प्रकारची स्वामी सेवाच आहे. आणि प्रदीपदादा सोनावणे स्वामी स्वतः त्या मठामध्ये आहेत आणि स्वामी प्रदीपदादा सोनावणे यांच्यामार्फत आपले कार्य करत आहेत असे म्हणतात. आणि अनेक जणांना त्यांचा उपाय आला आहे. मोठ्यात मोठी संकट त्यांच्या मठामध्ये गेल्यानंतर आणि त्यांनी ज्या सेवा देतात त्या सेवा केल्यानंतर अनेकांचे प्रॉब्लेम दूर झाले आहेत. तर पितृदोष म्हणजे काय, तर आपल्या मागच्या पिढ्या 3 पिढ्यामध्ये एखादी व्यक्ती अपघाती मरण पावली असेल किंवा कमी वयामध्ये आजाराने मरण पावले असेल किंवा साप चावून मेली असेल किंवा आत्महत्या करून मेली असेल किंवा कोणी जर आपल्या मागच्या पिढीमध्ये जर आपल्या घरामध्ये दैवी साप असेल किंवा महादेवाच्या पिंडीवर जर साप असताना त्याला जर मारले असतील तर त्या घराण्याला पितृदोष लागतो. आणि स्त्री दोष म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजामध्ये कोणती स्त्री एखाद्या वेळेस आत्महत्या केली असेल किंवा नको असताना घटस्फोट झाला असेल किंवा तिला घरातून बाहेर काढले असेल किंवा अतिशय त्रासदायक वागणूक तिला दिलेली असेल आणि ती तडफडून जर मेली असेल किंवा तिची इस्टेट असतानासुद्धा ही तिची फरफट केली असेल, तिचा हिस्सा बळकावून घेतला असेल, त्यावेळेला त्या स्त्रीचा तळतळाट लागतो आणि तो स्त्री दोष आपल्या घराण्याला लागतो. आता निसंतान दोष म्हणजे काय, तर ज्या जातकांना मुलं मुली झाले नाहीत किंवा जगले नाहीत तर शास्त्रीयदृष्ट्या निसंतान माणसांची विकत घेतलेली इस्टेट फलित होत नाही आणि त्यांनी दिलेले दान ही अन्नदान काहीही फलित होत नाही बघा. आणि आपल्या नात्यात जर अशी कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्या भाऊबंधांना हा दोष लागू शकतो. आता कन्या दोष म्हणजे काय, तर एखादी म्हणजे आपल्या पूर्वजामध्ये लग्नाच्या आधी एखादी मुलगी मेली असेल किंवा ती घर सोडून गेली असेल किंवा घरातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले असेल, साखरपुडा मोडला असेल
आपल्यापासून त्रास होऊन एखादी मुलीने आत्महत्या केला असेल किंवा घर सोडून गेली असेल तर तो कन्यादोष असं जर असेल तर कन्यादोष लागू शकतो. आता ब्राह्मण दोष म्हणजे काय, तर आपण ब्राह्मणांना देव समजून त्याची पूजा करतात, पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा आपल्याकडून जर अपमान झाला असेल तर तो आपल्याला ब्राह्मण दोष लागतो. तर या सर्व दोषावर एकच सेवा प्रदीप दादांनी सांगितले आहेत. तर त्या सेवा कोणत्या, तर तुम्ही गुरुचरित्राची 3 पारायण करायची आणि 3 नवनाथ पारायण करायची, 3 श्रीपाद वल्लभ पारायण करायची आणि रोज संध्याकाळी जेव्हा दिवस मावतो त्यावेळी आपल्या समोरचा जो मेन दरवाजाचा उंबरठा असतो त्याजवळ तिथं एक जायफळ रोज संध्याकाळी तुम्ही जाळायचं. तर या सेवा तुम्हाला खूप मोठ्या वाटणार, पण जशी आपले संकटे मोठी असतात त्यानुसार या सेवा तरी काहीच नाही. आणि जे स्वामी सेवेत असतील त्यांनाही या सेवा करणं काही अवघड जाणार नाही, पण जे स्वामी सेवेकरी नाही आहेत त्यांना या सेवा जरा खूप मोठ्या वाटतील. तर या सेवा करताना प्रथम तुम्ही जर गुरुचरित्राची पारायणाची सेवा करायची आणि त्यावेळेला तुम्ही संकल्प करून या गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करायची. संकल्प कसा करायचा याचेही व्हिडिओ यूट्यूबला तुम्हाला मिळून जातील आणि आपल्या चॅनलवरही आहे संकल्प कसा करायचा. त्यानुसार तुम्ही म्हणजे हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायचं आणि ज्या कोणाला आता जर तुमच्या घरात मुलांना तुमच्या असतील तर आईच करू शकते किंवा वडील करू शकतात या सेवा. मग जे कोण करणार आहेत त्यांनी म्हणायचं की माझ्या मुलाला हा त्रास आहे तर तो त्रास दूर होऊ दे, त्यासाठी मी तुमची 3 गुरुचरित्र पारायण करणार आहे, तर या सेवा करून घ्या. आणि त्यानुसार गुरुचरित्राचे पारायण करायचे. आणि महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करताना जो मेन मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचे पारायण करायचे नाही, तर दिंडोरी प्रणीत किंवा तुम्ही मराठीमध्ये आहेत त्या गुरुचरित्राचे तुम्ही पारायण करू शकता. आणि पारायण करायला 7 दिवस लागतात. त्यानुसार तुम्हाला एका महिन्यामध्ये तुमची 2 पारायणं होतात, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 3 पारायणं होऊन जातात तुमची. आणि तुमच्या सोयीनुसार तुमच्या सवडीनुसार तुम्ही या सेवा करा. त्याच्यानंतर 3 नवनाथ पारायण करायचे आहेत आणि 3 श्रीपाद वल्लभांचे पारायण करायचे. ती पुस्तकं तुम्हाला कोणत्याही देवाच्या म्हणजे पुस्तकं असतात तिथे तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील आणि तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि या सर्व सेवा झाल्यानंतर चारही ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला 100% नाही 101% तुम्हाला फरक जाणवेलच. आणि पारायण कसे करायचे त्याचे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, नवनाथ पारायण कसं करायचं, श्रीपाद वल्लभांचे पारायण कसे करायचे याविषयीचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील, ते तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही करा. तर गुरुचरित्राच्या पारायणाला नियम भरपूर असतात, त्यामुळे खूप लोक घाबरतात. त्यामुळे घाबरून जायचं गरज नाही, कारण देव इतकाही निष्ठुर नाही की आपली एक चूक झाली आणि आपल्याला शिक्षा केली, असं होत नाही. जसं आपल्याला जमतं त्यानुसार तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करा, कारण सर्व नियम हे माणसानेच घातलेले आहेत, देवानी कोणते नियम केलेले नाहीत. त्यानुसार तुम्हाला जसं जमतंय त्या पद्धतीने तुम्ही ते पारायण करण्याचा प्रयत्न करा. एवढंच की पारायण करताना मांसाहार वर्ज्य करायचा, ब्रह्मचर्याचे पालन करायचे आणि कांदा लसूण खायचं नाही. हे करून तुम्ही पारायण करू शकता. आणि उपवास धरून पारायण करण्याची काही गरज नाही, कारण उपवास धरून आपल्याला स्वतःला त्रास करून देव काही म्हणत नाही की तुला त्रास करतो उपाशी राहा मग तुला मी जे काय पाहिजे ते देतो, असं देव काय म्हणत नाही. कारण देव फक्त आपल्या मनामध्ये त्या देवाविषयी किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, फक्त ते बघतो. जसं तुम्ही काय करताय ते बघत नाहीत देव, म्हणजे तुम्ही कशी कोणत्या पद्धतीने पूजा करताय काय करताय, पण तुमचा विश्वास किती आहे हे महत्त्वाचं आहे. सर्व गोष्टी विश्वासावरच अवलंबून आहेत. जसा तुमचा विश्वास जास्त तशी तुम्हाला त्याचे फळ चांगले मिळून जाते. आणि या सेवा केल्यानंतर याचे तुम्हाला नक्की फळ मिळेल.
तुम्ही करून बघा. आणि तर हे सर्व दोषावर म्हणजे कसे आहे, कारण सर्वच जण काही कुंडली काढत नाही. जर तुम्हाला त्रास होत असतील किंवा नसतील तरीही हे जरी सेवा केल्या, तुम्हाला जर अडचणी असतील तर या सेवा केल्या तर तुम्हाला नक्की याचा लाभ मिळेल. आणि मी म्हणजे अजून काही सेवा आहेत, म्हणजे कर्जमुक्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी आणि अशा बऱ्याच सगळ्या सेवा आहेत. ते मी आजपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही तो बघू शकता. आणि तुम्हाला जर म्हणजे त्यातला काही सेवा तुम्हाला जर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे, 101% फायदा होणार आहे. नुकसान तर काही होणारच नाही, कारण ज्या सेवा करताय त्या सेवेचं फळ तुम्हाला आज ना उद्या मिळणारच. आणि तुमच्या सेवेमध्ये सातत्य पाहिजेत, त्यानुसार तुमचे सेवेचं फळ तुम्हाला मिळू शकतं. स्वामी सेवा केल्यानंही तुमच्या आयुष्यातील जे संकट असतात ते हळूहळू दूर होतात बघा. कारण खूप जणांना याची प्रचिती आली आहे आणि खूप जणांना येतही नाही. पण जसा म्हणजे त्या व्यक्तीची जशी ठरतात, जसा विश्वास, त्यानुसार स्वामीही त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तर मी फेसबुकवर एक पोस्ट बघितली. त्यामध्ये जी व्यक्ती होती ती म्हणत होती की मी माझी गरज पूर्ण होण्यासाठी स्वामींचे 11 गुरुवारचं व्रत केलं. आणि ते पण पूर्ण 11 गुरुवारचं व्रत कसं करायचं असेल तर ते पूर्ण 21 अध्याय वाचायचे असतात आणि 11 माळी जप करायचा असतो आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा असतो. तर त्या व्यक्तीने कसं केले, 3 अध्याय केले आणि 1 माळ जप असं काहीतरी केलं, म्हणजे नियमानुसार केलं नाही. आणि मग त्यातूनही तिची इच्छा पूर्ण झाली नाही. परत असं रोज थोडे दिवस सेवा केली, तिनं थोडी सेवा केली आणि इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे ते म्हणजे स्वामी सेवा बंद केली असं ती पोस्ट होती. पण या पोस्टवरनं असं दिसून येतं की जे आपण फळाची अपेक्षा करून जर सेवा करायला सुरुवात केली, जर आपल्या मनामध्ये विश्वास नाही आणि दुसरं कोण सांगतंय म्हणून सेवा करायचा आणि प्रचिती येईल असं अजिबात होत नाही. आणि आपण किती वर्ष सेवा करतो यावरही प्रचिती येते असं नाही. जसे आपल्या मनात श्रद्धा असते, विश्वास असतो, त्यानुसार जरी तुम्ही 1 तास आत्तापासून सुरुवात केला स्वामी सेवेला, 1 तास नामस्मरण केला, विश्वासाने केला, श्रद्धेनं केला, तर त्याची तुम्हाला प्रचिती 100% येणार. पण काही लोक असतात की असं बघा की असं झाड लावलं, आज झाड लावलं आणि त्याला आजच्या आज फुलं येऊन देत आणि ते पाणी पण घालणार नाहीत, आठवड्यातनं 1-2दा पाणी घालणार आणि त्याला फुलं लवकर येऊन देत, जास्त येऊन देत असं म्हणणार. तर असं होत नाही. तुमच्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे, तुमचा विश्वास तेवढा दृढ पाहिजेत आणि कोणतीही वेळ येऊन देत, कोणतीही कशीही परिस्थिती येऊ देत, तुम्ही आपली सेवा करायची सोडायचं नसते. कारण तीच परीक्षेची वेळ असते आणि ते सर्व आपण ज्या सेवा करतो त्या सर्व सेवा आपल्याकडून स्वामी स्वतः करून घेतात. आणि स्वामी सेवेमध्ये येणं हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येकजण स्वामी सेवेमध्ये येऊ शकत नाही आणि आला तरी टिकू शकत नाही. जो खरा स्वामी भक्त असतो तोच फक्त या स्वामी सेवेमध्ये टिकू शकतो आणि त्याच्या प्रत्येक संकटावेळी, त्याच्या प्रत्येक वेळी स्वामी त्याला साथ देतातच. आणि हे 100% खरे आहे. आणि ही काही अंधश्रद्धा नाही. कारण बरेच स्वामी भक्त आता यूट्यूबला बघत असाल तुम्ही, खूप जणांना आता अनुभव आला आणि खूप लोक आता देवाच्या भक्तीकडं वळलेले आहेत. असं मध्यंतरी एक कालखंड होता, त्यावेळेला देवाची भक्ती खूप कमी झाली होती आणि आता ज्या वेळापासून कोरोना आला आहे त्यावेळापासून लोकांना देवाची किंमत कळून चुकली आणि तेव्हापासून देवाच्या भक्तीमध्ये बरेच लोक आलेत आणि स्वामी भक्तीमध्येही खूप लोक आलेत आणि त्याची प्रचितीही खूप जणांना येते. तर
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूप मोठा होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जो गरजू व्यक्ती आहे तोपर्यंत हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर करा. तर ही एक प्रकारची स्वामी सेवाच आहे आणि आपल्यामुळे कोणाचं तरी चांगलं झालं तर आपलंही चांगलं होईल आणि ही स्वामी सेवा आपली स्वामींच्या चरणी रुजू होईल. तर श्री स्वामी समर्थ.